आज आपण इथं प्रचंड गर्दीने आज इथे जमलेला आहे। इम्तियाज जलील यांची जी आता रॅली आहे, रॅलीमध्ये तुम्हाला काय वाटतं कोण खासदार व्हायला पाहिजे आणि आपण कोणत्या समाजाचे तेही सांगा। आम्ही बंजारा समाजाचे आहोत। आम्ही औरंगाबाद मतदारसंघातून जलील साहेबांना मागच्या वेळेस आम्ही 35,000 वोटिंग दिलं होतं। आता ह्या वेळेस 60,000 वोटिंग आमचं बंजारा समाजा पूर्ण एकत्र होऊन आम्ही साहेबाला पूर्णपणे मदत करणार आहे। साहेबांनी आतापर्यंत कोणते कोणते काम केले? आमचे बंजारा समाजांचे बरेचसे लोकांचे काम केले। वसंतराव नायकाचे 22 पुतळे आमचे बंजारा समाजासाठी दिले। शेवालाल महाराजचे 3 मंदिरे दिली। आज किती लोक आलेले आहेत? आज जवळपास 1200 ते 1500 लोक आहेत। अरे कोटीला असतील आमचे बंजारा समाजाचे, बाकी तर कोटी आहे। आजची भव्य रॅली कशी वाटली तुम्हाला? एकदम योग्य वाटली। काय जितकी रॅली दिसते तुम्हाला? हो, म्हणजे साहेबांची रॅली तुम्हाला असं वाटतं का साहेब जिंकून येणार म्हणून? 100% जिंकून येणार। तुमचं नाव सांग। मी अंकुश राठोड। धन्यवाद। अरे भाई टाइम वेस्ट होगा। भैया 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 आता अजीत क्या निकला साहब? अजीत क्या निकला अंदर जा। आजा आम्ही यवतमाळ जिल्हा विदर्भातून आलेलो आहोत। पुसद तालुका वसंतराव नाईक सुधाकर नाईक त्यांच्या गावचे आम्ही आहोत आणि आम्ही खासदार साहेबाला असे मानतो की त्यांचं जे काम आहे त्यांचं असं फक्त मुस्लिमाला घेऊन चालायचं काम नाही आहे। हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये खासदार इम्तियाज जलील आहे। कारण की त्यांचं जे काम आहे, ज्यावेळेस मी जास्त हे न करता जातीभेद न करता ज्यावेळेस औरंगाबाद मध्ये राम मंदिरावर हमला झाला होता त्यावेळेस वाचवणारा एकमेव खासदार म्हणजे इम्तियाज जलील। इथले जेवढे आमदार आहे, बाकीचे खासदार आहे, सगळे बांगड्या घालून घरी बसले होते। फक्त एकच खासदार आहे, ते मंदिरात जाऊन उभे होते। मंदिरात काही न होता मंदिरात स्वतः ठाम मांडून बसले होते आणि जवळपास रात्री 12 पासून तर सकाळच्या 5 पर्यंत बसले होते। तसे खासदार तुम्हाला महाराष्ट्रात भेटणार नाही। बाकीचे खासदार काय सगळं झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आले पाहिले काय झालं। अरे आमचे खासदार येऊन सगळं निपटून टाकलं। अरे महाराष्ट्रामध्ये लोक काम करतात। आज आपण इथं बघतो आदर्श घोटाळा, जे आदर्श घोटाळ्यामध्ये बँकेत पैसे लुटून पळून गेले। आज त्यांना कोणताही जे बीजेपी, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे पहिले 3 अलग अलग झालेले आहे। एकच खासदार असे आहे की जे त्यांना घेऊन चाललेले आहे। एवढे संबोधन